भवानीपूर मतमोजणी केंद्रावरती 1.5 तासापासून मतमोजणी थांबलेली आहे। ममता बॅनर्जी, शुवेंदू अधिकारी मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित आहे। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी विरुद्ध शुवेंदू अधिकारी अशी लढत सध्या रंगतेय। मतमोजणी होतीये। थोड्याच वेळात ममता बॅनर्जी राज्यपालांना भेटायला जाणार अशी बातमी आहे, परंतु तूर्तास ही मतमोजणी थांबलेली आहे। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्याला अधिक माहिती देतील। रजत, नक्की काय कळतंय, काय कारणामुळे मतमोजणी थांबलेली आहे आणि ममता बॅनर्जी किंवा शुवेंदू अधिकारी यांच्याकडनं या संदर्भात काय युक्तिवाद केला गेलाय? कोणत्या कारणामुळे मतमोजणी थांबलेली आहे हे अजून स्पष्ट नाही आहे। मात्र इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटप्रमाणे 13 राऊंडची मतमोजणी झालेली आहे आणि भवानीपूर मधील एकूण मतमोजणी जी आहे ती 20 राऊंडपर्यंत होणार आहे। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही तो रस्ता पाहताय जो भवानीपूरच्या मतमोजणी केंद्राकडे जातो। इथून सुमारे 200 मीटर अंतरावर तो मतमोजणी केंद्र आहे आणि त्या ठिकाणी सध्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि भवानीपूरमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार ममता बॅनर्जी आणि त्यांना आव्हान देणारे भाजपचे उमेदवार शुवेंदू अधिकारी उपस्थित आहेत। या ठिकाणी बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय होत आहे हे पाहून भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचलेले आहे आणि सातत्याने घोषणाबाजी या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। दुसऱ्या बाजूला दोन्ही उमेदवार म्हणजे ममता बॅनर्जी जे मुख्यमंत्री आहे आणि शुवेंदू अधिकारी जे विरोधी पक्षनेते आहे ते या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर पोहोचल्यामुळे पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी आहे। सध्या जी काही माहिती मिळत आहे त्याप्रमाणे ममता बॅनर्जी यांना मतमोजणीच्या काही प्रक्रियेसंदर्भात त्यांची नाराजी आहे आणि त्यानंतर मतमोजणी थांबलेली। मात्र याला अधिकृत दुजोरा जो आहे तो मिळू शकलेला नाही आणि जसं तुम्ही सांगितलं की ममता बॅनर्जी या ठिकाणातून राज्यपालांना भेटायला जाऊ शकतात किंवा त्यांना ईमेल करून आपली तक्रार नोंदवू शकतात। तर पुढे काय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे। मात्र गेल्या काही फेऱ्यांमध्ये ममता बॅनर्जी यांची जी आघाडी आहे ती सातत्याने कमी होत गेली। एक वेळ होतं की 13,000 पर्यंत ममता बॅनर्जी यांची आघाडी होती, मात्र हळूहळू ती कमी होत आता 5,400 मतांच्या जवळपास 13व्या फेरीनंतर पोहोचल्याचं कळतंय आणि त्यामुळेच कुठंतरी तृणमूल काँग्रेसची धाकधूक या अत्यंत VVIP मतदारसंघामध्येही वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच रजत, माझं चुकत नसेल तर गेल्या फेरीच्या वेळेला साधारण 8,000 मतांची लीड होती ममता बॅनर्जी यांना आणि आता 5,000वरती आली आहे। एकंदरीत तुमच्या मागे जो कडेकोट बंदोबस्त आहे तो बघता वातावरणातला ताण सुद्धा इथे उभं राहून जाणवतोय। तुम्हाला किती ताण जाणवतोय? कारण अत्यंत वेगळ्या पद्धतीचा निकाल आणि ममता बॅनर्जींच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्णपणे अनपेक्षित निकालाकडे आता कल आहे। ते बघता तणावाच्या बद्दल काय सांगाल? निश्चितच कोलकाता आणि कोलकात्याच्या अवतीभोवतीचे जे सगळे मतदारसंघ ज्याला ग्रेटर कोलकाता म्हणतात त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसने गेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवलेला आहे आणि ग्रेटर कोलकाता आणि दक्षिण जो बंगाल आहे त्याच्या जोरावरच ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची सत्ता बंगालमध्ये होती। मात्र यंदा त्या ठिकाणी भाजपनं चांगला सुरुंग लावलेला आहे आणि या संपूर्ण भागामध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे किंवा जिंकून येत आहेत आणि त्यामुळे बालेकिल्ल्यामध्ये अशा पद्धतीने एक तगडं आव्हान मिळत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसला हे सगळं कदाचित अपेक्षित नव्हता आणि त्याचेच पडसाद आता उमटताना दिसत आहेत। सध्या जसं तुम्ही सांगितलं की या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त आहेत। माझे कॅमेरामॅन अतुल हिरडे पाठीमागची दृश्य तुम्हाला दाखवतील। या ठिकाणी कोलकाता पोलीस आहे आणि सोबतच पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे CRPFचे जवानही मोठ्या संख्येने आहेत। त्यामुळे बंदोबस्त जो आहे तो तगडा आहे आणि चुरस जी आहे, लढत जी आहे ती सुरू आहे आणि ती पण तगडी आहे। नक्कीच रजत, आणि या सगळ्या परिस्थिती संदर्भात आणि त्याचबरोबर मतमोजणीच्या अनुषंगाने तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद। तर सध्या भवानीपूर मतदार केंद्राच्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कडेकोट बंदोबस्त आहे। ममता बॅनर्जींची आपण दृश्य बघतोय, स्वतः त्या मतमोजणी प्रक्रियेबद्दल नाराज असल्याचं कळतंय। याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये, परंतु त्याच अनुषंगाने त्या या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सध्या थांबलेली आहे। अत्यंत तणावपूर्ण वातावरण तिथल्या दृश्यांमधनं स्पष्टपणे दिसतंय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ही पुन्हा मतमोजणी कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।